मित्रांनो, कायद्याचा अभ्यास करताना आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना जाणून घ्यायच्या असतात। त्यामध्ये आज ही एक संकल्पना आपण जाणून घेणार आहोत, ती म्हणजे तज्ञ। भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 45 मध्ये 5 प्रकारचे तज्ञ सांगितले होते। तीच तरतूद आता भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 39 मध्ये करण्यात आली आहे। अजून एक बदल असा की ते 6 प्रकारचे व्याख्या करण्यात आले आहेत। मुळात पूर्वीसारखं विज्ञान म्हणजे शस्त्र, ज्या की वेगवेगळ्या शाखा आहेत, दुसरी कला, तिसरं विदेशी कायदा, चौथं हस्ताक्षर आणि पाचवं बोटांचे ठसे। सोबतच 6वी व्याख्या असते की इतर कोणत्याही क्षेत्रात ज्ञान असणारा व्यक्ती यांचं मत ग्राह्य असेल। आणि विशेष बाब अशी की या कार्यवाही दरम्यान न्यायालयाला इलेक्ट्रॉनिक माहितीच्या बाबतीमध्ये जर मत बनवायचं असेल तर अशा वेळेस तज्ञ म्हणून कुणाचं मत ग्राह्य धरायचं, तर या बाबतीमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 79 क प्रमाणे त्या इलेक्ट्रॉनिक माहितीच्या बाबतीमध्ये तज्ञ असणारा अर्थात परीक्षक हा याचं मत इथे ग्राह्य असेल, अशी तरतूद या नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 39 मध्ये करण्यात आली आहे। आता हे महत्त्वाचे बदल आपण पाहिले। सोबत आणखी एक तरतूद लक्षात ठेवा, पोक्सो अधिनियम 2012च्या कलम 39 मध्ये सुद्धा तज्ञ सांगितलेत। म्हणजे या काही व्यक्तींचं सहाय्य घेतलं जाईल असं सांगितले। मग त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य, मानसशास्त्र, समाजकार्य, शारीरिक स्वास्थ्य या प्रकारचे तज्ञ लोक सांगितलेत। आता ही 39-19 असा एक योग आला। दुसरी गोष्ट, कायद्यामध्ये नवीन झालेला बदल, जुना तरतूद, आताची नवीन तरतूद, कलमाचा बदल, या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा। धन्यवाद।